अगदी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक देखील आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हॉटेलचे हो मशिनरीज ह्या टीमकडनं आपण पाहतोय आघाडीचे 2 फलंदाज. तर पहिलं षटक करण्यासाठी अमोल. पहिला बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क इथे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. भूषण उघडे तुम्ही पाहता स्ट्राईक हँडवरती आहे. तर दुसऱ्या बाजूला पहा आयकॉन विशाल निघोट तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 षटकांची मॅच प्रथमतः बॅटिंग करत असताना. मात्र आता किती धावा बनवल्या जाणार आणि कोणती टीम आता इलिमिनेटर राऊंड मध्ये पोहोचणार हे आपण पाहणार आहोत. ओहो याबरोबर पुन्हा एकदा बॉल पोहोचतोय सीमारेषा पार. धावा मिळणार आहे 6 षटकार. फटका असा धुवाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. सहा धावा इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुरुवात खूप खरं तर ॲग्रेसिव्ह होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल अतिरिक्त बॉल इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर बऱ्याच वेळा आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. आणि खऱ्या अर्थानं पहा मोठा स्ट्रोक खेळल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा ही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक आल्यानंतर गोलंदाजाचं कॅल्क्युलेशन थोडंसं बिघडलेलं असतं आणि पुन्हा एकदा ट्रॅकवरती येण्यासाठी इथे आपण पाहतोय प्रयत्न देखील मैदानामध्ये केले जाणार आहेत. अमोल मैदानावरती तयार असेल. हो पुन्हा एकदा गुडघाटेक और तमाशादे क्लास बागडा फिजन स्ट्रोक तुम्ही पाहताय डीप मिड विकेट वरती षटकार. चरण कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. थँक्यू. भूषण उघडे इथे मात्र आक्रमक झालेला आहे. जबरदस्त 2 षटकार इथे भूषण उघडेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये खूप दर्शदार बॅटिंग हलक्या तडफा डिफेन्स केलाय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. खरं तर एक खूप सुंदर क्रिकेट इथे तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी क्रिकेटमध्ये तुम्ही पाहा तंत्रशुद्धता काय असते इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये भूषण उघडेकडनं पाहता मैदानावरती नक्कीच लक्षात येईल. या अगोदर काहीशे मोठे स्ट्रोक त्याच्याकडनं तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर चेंडूला डिफेन्स केला आणि हे क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही केव्हाही षटकार चौकार खेळू शकणार नाही. त्यासाठी प्रत्येक बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने येतोय त्या पद्धतीने खरं तर क्रिकेट खेळणं शॉट सिलेक्शन करणं ह्या सर्व गोष्टी मैदानावरती फार गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना खरं तर तुमच्याकडे संयम किती मोठा आहे ना हे देखील तिथे मैदानावरती लक्षात येणार आहे. आणि तुम्ही पहा आतापर्यंत भूषण उघडेची बॅटिंग तुम्ही पाहिली. विशाल निघोट या ठिकाणी तुम्ही पाहता एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जो पूर्ण करतोय. धावफलक देखील एका धावेने पुढे पोहोचते. 15 धावा धावफलकावरती येतात. भूषण उघडे आपण पाहतोय मोठमोठे स्ट्रोक खेळतोय. दुसऱ्या बाजूला विशाल निघोट आहे कोणतीही रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाही. भूषण उघडेला त्याने स्ट्राईकवरती पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र जे घेऊन आलेला आहे स्ट्राईक रोटेट केली आणि ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. एखादा प्लेअर ज्यावेळेस मोठमोठे स्ट्रोक खेळत असतो त्याला फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने साथ द्या. तुमच्याकडे स्ट्राईक आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करा. एखादा खराब चेंडू आल्यावरती तुम्ही देखील त्या बॉलवरती मोठं स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर संघाला एका मजबूत स्थितीमध्ये अशा रणनीतीनं तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता. त्यासाठी खरं तर तुमचा गेम प्लॅन काय आहे तुमची रणनीती काय आहे हे स्पष्ट करणं हे फार गरजेचं आहे. पुढे एकदा याबरोबर डॉट बॉल मैदानावरती आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पाहतोय. पहिलं षटक संपतंय आणि पहिलं षटक संपत असताना धावफलकामध्ये 15 धावा धावफलकामध्ये हॉटेल जय हो पंजाब मशिनरीज साकुरी ही टीम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे. आज दिवसभरातील शेवटची मॅच अर्थात
पुन्हा एकदा दुसरी टीम ह्या स्पर्धेला कोणती भेटणार, अर्थात जो संघ जिंकणार तो क्वालिफाय असणार आहे, सुपर होऊन चालणार नाही. त्या पार्टनरशिप मधून तितक्या मोठ्या प्रमाणात धावा येणं, रन्स येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे, कारण खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र किती धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जाणार. धावफलक आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती आहेत. या अगोदर आपण पाहिलं या ठिकाणी थोडीशी तांत्रिक अडचण पाहायला मिळाली. विद्युत लाईट या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी तांत्रिक अडचण जी होती, त्यामुळं लाईव्ह मध्ये देखील थोडासा खंड पडताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळलाय, दूरवरनं मात्र फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल या ठिकाणी मात्र येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहूयात. या ठिकाणी कोणताही जो नसेल. स्कोरकार्डमध्ये छोटासा बदलाव होतोय. 29 धावा धावफलकामध्ये आल्यात. 2.3 नंतर 6 षटकांची ही मॅच. तिसरं षटक किरण खोबरेचं तुम्ही या ठिकाणी पाहताय. एक चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत कोणताही मोठा स्ट्रोक इथे किरण खोबरेच्या गोलंदाजीवरती वसूल करताना कोणताही बॅट्समन जो तुम्हाला पाहायला मिळाला नाही. किरण खोबरे तयार असेल. स्ट्राईक एंडवरती भूषण. हो, बिग करण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर कॉट बिहाइंडचा शिकार. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. भूषण उघडेला हा स्ट्रोक खेळण्यासाठी पुन्हा एकदा मजबूर केलं होतं. अगदी शरीरापासून खूप दूरवरती हा बॉल केला. त्यानंतर आपण पाहतोय थोडंसं मिश्रण होतं. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा थोडासा अंदरुनी किनारा इथे मात्र चेंडूने घेतला आणि विकेट किपरने एक सुंदर कॅच घेताना तुम्ही पाहिले. 29 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज इथे मात्र बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर न्यू बॅटल अभिजित पुंडे या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुंडे तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आंबेगाव तालुक्यातील थोरंदडे ह्या छोट्याशा गावातून खरं तर क्रिकेटला सुरुवात करणारा हा खेळाडू. अगदी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हा खेळाडू देखील अलीकडच्या काळामध्ये चमकताना तुम्हाला पाहायला मिळतो. थोरंदडे ह्या छोट्याशा गावातून खरं तर क्रिकेटला सुरुवात केली आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये इथे एक चांगल्या पद्धतीनं कामगिरी करताना अभिजित इथे तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील आपण पाहतो हिरो बनण्याची संधी आहे, कारण आता आयकॉन बाद झालेत, त्यानंतर आयडॉल देखील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी काहीशे बाद झालेत आणि अभिजित पुंडेवरती खरं तर खूप मोठी जबाबदारी आहे. इथून पुढं एडिंग पुढं न्यायची आहे, एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे, एक सन्मानजनक धावसंख्या मैदानावरती निर्माण करायची आहे. किरण खोबरे याबरोबर पहा पुढे एकदा व्हाईट बॉल, खराब बॉल असेल, उजव्या स्टिकच्या खूप बाहेर जाणारा हा बॉल, उजव्या स्टंप पासून खूप खरं तर वळण घेणारा हा बॉल होता. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. स्कोर कार्ड मध्ये छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 3 इथे तुम्ही पाहताय 2.5 नंतर. पुढे एकदा स्लोवर वन बॉल, खराब फिल्डिंग आउटफील्ड वेगवान आहे. बॉल जाणार आहे थर्ड मॅन एरियामध्ये 22च्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार, 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. तिसऱ्या पंचांकडे काहीसे निर्णय या ठिकाणी जे येणार आहेत आणि काहीशी चर्चा मैदानावरती केली जाते. तुम्ही पाहताय ऑफिशियलचं स्क्वॉड, अगदी राजू डावकर सर, दुसऱ्या बाजूला सतीशजी भालेराव सर, तर थर्ड अंपायर म्हणून ह्या मॅचमध्ये तुम्हाला कामगिरी करताना पाहायला मिळतील संतोषजी भालेराव सर, आणि या जुन्नर तालुक्यातील असणारे हे पंच तुम्हाला या ठिकाणी ह्या टुर्नामेंटमध्ये अतिशय सुंदर काम करताना आतापर्यंत पाहायला मिळाले. आणि या खरं तर महाराष्ट्रातील प्रीमियर लीगमध्ये खरं तर खूप मोठ्या प्रमाणात ह्या पंचांना देखील जी मागणी असताना तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. आणि या जुन्नर प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही नेहमीच या ठिकाणी ह्या पंचांना पाहिलंय. तर स्कोरबोर्डवरती जर आपण जाणार आहोत, 34 धावा, 34 रन, 34 धावा धावफलकामध्ये आहेत.
अगदी 3 षटकं देखील आपण पाहतो या ठिकाणी मात्रची संपली आहेत. 34 धावा धावफलकामध्ये आल्या. 34 रन्स 34 बनवल्यात 18 चेंडूंचा वापर करत असताना आणि 2 फलंदाज इथे संघानं गमावलेत. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. उर्वरित 18 बॉलमध्ये कशा पद्धतीनं इथं मैदानावरती मात्र कामगिरी केली जाणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. कारण 18 चेंडूंचा वापर करत असताना तुम्ही पाहिलं किरण खोबरेचं एक षटक खरं तर खूप अप्रतिम पाहायला मिळालं. त्या अगोदर देखील गोलंदाजी करणारे गोलंदाज तुम्ही पाहिलेत आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत गोलंदाजांचा थोडासा बोलबाला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण 18 चेंडूंमध्ये आपण पाहिलेत 40-50 धावा बनवताना ह्या मैदानानं पाहिल्यात. आणि आज तुम्ही पाहता ह्या मॅचमध्ये थोडीशी कुठंतरी बॅटिंग करणारी टीम ही बॅकफूटवरती आहे. पण इथून पुढं जर लीड करायचं असेल, इथून पुढे जर पुन्हा एकदा मोठा स्कोर निर्माण करायचा असेल तर आक्रमण करणं हे गरजेचं असेल. निलेश वरपे यांच्या हातामध्ये बॉल आणि तिथे तुम्ही पाहता एक सिंगल येणार आहे. व्हाईट बॉल धावफलक एका धावेने मात्र पुढे जाणार आहे. स्कोर कार्डमध्ये पुढे एकदा छोटासा बदलाव. 2 धावा येणार इथे ऍड होत आहेत. 36 धावा धावफलकामध्ये. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. थँक्यू. 36 रन 36 धावा धावफलकामध्ये. पुन्हा एकदा पहा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळलाय. तिथनं मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडूपर्यंत पोहोचतोय. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव होणार आहे. एका धावेने पुन्हा एकदा वाढ होते. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय 37 धावा धावफलकामध्ये आल्यात. पार्टनरशिप बद्दल आपण जी काही चर्चा करत होतो, पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला पहा बॉलिंग करत असताना निलेश वरपे यांना तुम्ही पाहता टीम ऑर्डर आहेत आणि ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट केलेलं आहे खूप अप्रतिम कामगिरी. आत्तापर्यंत ह्या संघाचा प्रवास जर तुम्ही पाहिला एक चांगल्या पद्धतीनं प्रत्येक जण इथे एफर्ट्स देत आहेत आणि प्रत्येक टीम इथे तुम्ही पाहताय विजयाच्या दिशेने वाटचाल करताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण सुपर 8 पर्यंत ह्या दोन्ही टीम्स येऊन पोहोचल्यात. सकाळच्या सत्रामध्ये एक विजय मिळवलाय पण इथे ह्या मॅचमध्ये हा विजय मिळवत इथे पूर्णपणे ही मॅच जिंकत बक्षीस फेरीमध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न दोन्ही टीम्सचा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर चेंडू खाली कॅच टेक अँड व्हेरी गुड कॅच. जबरदस्त झेल इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. शुभमने घेतलेला कॅश तुम्ही या ठिकाणी पाहताय. निलेश वरपे यांना मिळालेलं एक मोठं जीवदान, एक ग्रेट थ्रू इथे तुम्ही मैदानावरती पाहणार आहात. तर न्यू बॅटल अखिलेश सिंग आपण पाहतोय बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला आता पाहायला मिळतील. नाशिक शहराला बिलॉंग करणारा हा खेळाडू अखिलेश सिंग इथे तुम्ही मैदानावरती पाहताय. सातपूर नाशिक. अखिलेश सिंगला ह्या ठिकाणी तुम्ही पाहणार आहात. निलेश वरपे खरं तर खूप चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतायत. चेंडू हाताळतायत. पुन्हा एकदा फॉलोत लेनचा बॉल डीप लॉंगॉनमध्ये हा बॉल पोहोचणार आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. सिंगल धावफलकाला पुन्हा एकदा आकार देतोय. स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा बदलाव होणार आहे. 3.4 नंतर 39 धावा धावफलकामध्ये आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. फक्त 39 आहेत आणि पहा धावांची गती इथे कुठेतरी स्लो झालेली आहे. तर अक्षय गिरी यांच्या वतीनं या ठिकाणी पारितोषिक येते. निलेश वरपे आणि अजून एक विकेट घेतली तर इथे 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि याच बरोबर विकेटचं पतन 500 रुपयांचं पारितोषिक निलेश वरपे यांच्यासाठी. मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. निलेश वरपे यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. तर इथं तुम्ही पाहताय 2 विकेट आतापर्यंत ह्या षटकामध्ये मिळवल्यात आणि धावा खर्च केल्या गेल्यात फक्त 3. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब बॉलिंग इथे तुम्ही मैदानावरती निलेश वरपे यांच्या माध्यमातून पाहताय. तर पुन्हा एकदा शुभमच्या माध्यमातून दुसरा झेल अतिशय सुंदर जो पाहायला मिळाला. न्यू बॅटल श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी
कमी धावसंख्येवरती कदाचित ही मॅच रंगताना पाहायला मिळणार का हा देखील प्रश्नचिन्ह आहे, पण काही होऊ शकतं. यानंतर अजूनही 2 षटकं बाकी आहेत. काल देखील शेवटच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं, शेवटच्या 2 षटकांमध्ये अगदी अक्षय तावरेने खेळलेले 5 षटकार आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती संघानं एका मजबूत स्थितीमध्ये स्कोर कार्डवरती पकड मिळवली होती. आणि आज देखील कदाचित आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे, 2 षटकं बाकी आहेत, 39 धावा धावफलकामध्ये आहेत. निलेश वरपे तयार, तर स्ट्राईक एंडवरती श्रीकांत. हो या बरोबर पहा, बॉल हवेमध्ये, फिल्डर तिथे, बॉल खाली आणि याच बरोबर लागोपाठचा दुसरा फलंदाज ह्या षटकामध्ये 3रं यश मिळवतात निलेश वरपे. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. रमेश यांच्या माध्यमातून घेतलेला सुंदर झेल, खूप दर्जेदार स्पेल इथे निलेश वरपे यांचं तुम्हाला पाहायला मिळालं. विशेषतः ह्या षटकामध्ये फक्त 3 रन खर्च केल्या आणि 3 विकेट्स मिळवल्या आणि ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा एक चांगला ग्रेट थ्रू मिळवत ह्या इनिंगमध्ये पकड मिळवण्याचा प्रयत्न, धावफलकाला स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न इथे पूर्णपणे निलेश वरपे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 षटकं संपली आहेत धावफलकावरती, 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 39 लॉस ऑफ 5 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून थँक्यू ओव्हर. पहा संजूभाऊ गिरी 11 लोणी ह्या संघाच्या बॉलिंग स्पेल तुम्ही पाहताय. अमोल यांच्या माध्यमातून 1 षटक पाहायला मिळालं, कोणती विकेट मिळाली नाही. अगदी 15 धावा खर्च केला. त्यानंतर निलेश वरपे यांचं 2 षटकं, त्यांचा स्पेल संपलेला आहे. तर तुम्ही पहा किरण खोबरे आपल्या स्पेलमधील शेवटचं षटक हाताळतात. तर ओव्हर नंबर 5 मध्ये आता किरण खोबरेचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर स्ट्रायकिंगवरती अखिलेश सिंग इथे मात्र तयार. अगदी व्हाईट बॉल पुढे एकदा उजव्या स्टंपच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल तुम्ही पाहताय. आणि याबरोबर पहा व्हाईट बॉल धावफलकामध्ये देखील एक बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही 1 रन. 40 धावा धावफलकामध्ये आहेत. किरण खोबरे पुन्हा एकदा तयार, पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागल्यानंतर आपण पाहतोय बॉल थोडासा आतल्या दिशेने येताना तुम्हाला पाहायला मिळाला. विकेट कीपर बॉलवरती येणार आहेत, कोणतीही धाव मिळणार नाही. आणि खरं गोलंदाजीमध्ये खूप चतुराई पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये पहा खूप ॲग्रेसिव्हपणा पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीचं टेक्निक पाहायला मिळालं आणि हे पुअर टेक्निक आहे. तुम्ही पहा सिमेंट विकेटवरती अशा पद्धतीनं बॉलिंग करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. इथे निलेश वरपे सरांचा स्पेल तुम्ही पाहिला, त्यानंतर किरण खोबरे देखील इथे खूप दर्जेदार गोलंदाजी करतायत. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल गॅप तिथे खूप मोठा आहे, फिल्डर दूरवरती असेल, बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. बऱ्याच वेळानंतर आलेला एक सुंदर असा नामदार षटकाचा दमदार पॉवरफुल चौकार. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार, सणसणीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. धावफलकामध्ये आपण पाहतोय 44 धावा इथे धावफलकामध्ये आल्यात. बऱ्याच वेळानंतर आलेला एक सुंदर असा चौकार बाउंड्री इथे तुम्हाला पाहायला मिळाली. किरण खोबरेवरती इथे आक्रमण केले अखिलेश सिंगच्या माध्यमातून. ॲकर्सचा बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल प्रॉपर मिडल होत नाहीये. मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती येतोय. एक सिंगल पुढे एकदा स्कोर कार्डला आकार देणार आहे. याबरोबर स्कोर कार्ड पुढे पोहोचतंय 45 धावा 5व्या षटकामध्ये इथे तुम्ही पाहताय. 4.3 नंतर 5 फलंदाज इथे बाद झालेत. 45 बनवत असताना 5 फलंदाज 5 बॅट्समन इथे आतापर्यंत खर्च झालेत. पण धावसंख्या जर आपण पाहिली ही जेमतेम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ह्याबरोबर एक फसवा चेंडू इथे मात्र जो तुम्हाला पाहायला मिळतोय, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा कदाचित नकल बॉल म्हणून देखील ह्या चेंडूचा उल्लेख होऊ शकतो. आणि पहा तितका अनुभव किरण खोबरेकडे आहे. महाराष्ट्रातील नामवंत टुर्नामेंटमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खूप मोठा असा अनुभव
तुम्हाला क्रेडिट खोबरेच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. पुढे एकदा गुडघे टिकवत खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल मिडल होत नाहीये. फॉलो थ्रोमध्ये किरण खोबरे बॉल कलेक्ट करतायत. डॉट बॉल येणार आहे, दुसरा लागोपाठचा डॉट बॉल. 45 धावेंवरती धावफलक इथे स्थिर आहे. गोलंदाजीची धार तुम्ही पाहताय खूप आहे आणि ज्या पद्धतीनं सिमेंट विकेटवरती अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही पाहताय, व्हेरिएशन खूप आहे. त्याबरोबर आपण पाहतोय मिश्रण आहे आणि अचूक टप्प्यांवरती इथे मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज मैदानावरती मात्र अतिशय सुंदर कामगिरी करतायत. पुन्हा एकदा किरण खोबरे तयार. हो, याबरोबर बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही नसेल. डॉट बॉल लागोपाठचा तिसरा डॉट बॉल या ठिकाणी येतोय. षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर हॉटेल जय हो पंजाब मशिनरीज 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 45 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 5 ओव्हर नंतर 45 रन्स, 45 धावा धावफलकामध्ये शेवटचं षटक आणि शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय बॉलर तयार असेल शुभम गीते. खरं तर शेवटच्या षटकामध्ये शुभम गीतेला इथे मात्र वापरले जाणार आहे. दोन्ही बॅट्समन जर तुम्ही पाहिलं, अखिलेश सिंग आहे, अगदी 4 चेंडूमध्ये 6 बनवल्यात. त्यानंतर नितीन वरपे अजून तर आपण पाहतोय खातं खुललेलं नाही आहे, 3 चेंडूंचा सामना केला आहे. बघूया कशा पद्धतीनं कामगिरी मैदानावरती केली जाणार हे देखील आपण पाहणार आहोत. प्रेक्षक देखील खूप मोठ्या प्रमाणात आज इथे उपस्थित आहेत. उद्या देखील खरं तर नामदार चषकाचा शेवटचा दिवस, अर्थात सीझन 2 चा मानकरी कोण, विजेता कोण, उद्या मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर उद्या संध्याकाळी सर्वांना मिळेल. उद्या देखील आपण मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी मैदानावरती उपस्थित राहा. हो, याबरोबर बॉल हवेमध्ये असेल तिथे मात्र फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतोय. निलेश वरपे एक सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती आणि याचबरोबर 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण आहे. 2 धावेने धावफलक पुढे पोहोचले. स्कोरबोर्डमध्ये थोडीशी वाढ होती, 47 धावा धावफलकामध्ये आहेत. उद्या देखील आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी खरं तर रोज आपण एक लकी ड्रॉ या ठिकाणी करत असतो. 20 रुपयाचं कूपन ह्या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं आणि संध्याकाळी लकी ड्रॉमध्ये तुमचं नाव आल्यानंतर भाग्यवान विजेत्याला एक आकर्षक सायकल जी दिली जाते. पण उद्या 3 सायकल्स या ठिकाणी प्रेक्षकांसाठी असणार आहेत. 3 चिठ्ठ्या उद्या मात्र ज्या काढल्या जाणार आहेत. उद्या देखील भाग्यवान विजेता बनण्याची संधी या ठिकाणी मिळवा. उद्या भरघोस प्रमाणात मैदानावरती उपस्थित राहात आणि खरं तर नामदार चषकाला ह्या ठिकाणी मात्र भरघोस असा प्रतिसाद तुमच्या माध्यमातून जो मिळाला आहे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत. जाऊया मॅचकडे. 48 धावा धावफलकामध्ये आहेत. अजूनही शेवटचे 4 बॉल इथे मात्र जे येण्याचे बाकी आहेत. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. शुभम गीते तयार. फुल टॉस बॉल बॅटवरती मिडल झालेला नाहीये. एक सिंगल इथे पुन्हा एकदा येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतंय. स्कोअर कार्डमध्ये आपण पाहतोय 49 धावा धावफलकामध्ये आल्यात आणि पहा एक चांगल्या पद्धतीची बॉलिंग आतापर्यंत तुम्ही पाहताय. गोलंदाजीमध्ये पूर्णपणे आपण पाहतोय कंट्रोल इथे पहिल्या षटकापासून पाहायला मिळालं. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये खरं तर थोड्याशा धावा आल्या होत्या, पण त्यानंतर आपण पाहतोय विशाल निघोट आयकॉनला बाद झाल्यानंतर इथे धावांचा थोडासा दुष्काळ पाहायला मिळाला. ओ, याबरोबर बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. याबरोबर 2 रन्स इथे मात्र पूर्ण होणार आहेत. असा कसा या पट्ट्याचा तोल फसला. अरे डावलली हातातली संधी, कारण झेल सुटला. SS कलेक्शन मेन्स वेअर कोल्हारचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैजाद शेख सांगताय. थँक्यू. आणि हा 2 धावांबरोबर हॉटेल जय हो पंजाब मशिनरीज संघाचं आपण स्वागत करूया. अर्धशतक पूर्ण होतोय. 51 धावा धावफलकामध्ये या ठिकाणी पूर्ण आहेत. शुभम गीते पुन्हा एकदा. याबरोबर फुल ऑफ लेंथ, यॉर्कर लेंथ
इथे पेश केलेली आहे. एक सिंगल येणार आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. त्या गोष्टीचा फायदा देखील बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. चुकीचं रूपांतर धावेमध्ये. धावफलक 2 धावेने पुढे पोहोचले. 53 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचा एक बॉल इनिंगमध्ये शिल्लक आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष असेल. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी अखिलेश सिंग इथे मात्र पुन्हा एकदा तयार. तर शुभम गीतेच्या हातामध्ये बॉल. याबरोबर बॉल तर उंच उडवलाय. तिथे मात्र फिल्डर डीप लॉंग ऑन मध्ये बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार आणि या ठिकाणी धावा मिळणार आहेत 6. मॅक्झिमम पॉवरफुल शरण षटकार. आता मी नाही सुबोनाला बी फटका असा धुवाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला 59 रन ऑन स्कोर बोर्ड. 59 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी संजूभाऊ गिरी 11 ह्या संघासमोर 36 चेंडूमध्ये 60 धावेंचं आव्हान. 36 चेंडू 60 धावेंचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसभरामधील शेवटची मॅच. अर्थात कोण क्वालिफाय होणार बक्षीस फेरीमध्ये. अर्थात ही मॅच जिंकल्यानंतर एका 2 व्हीलरचे मानकरी इथे त्या संघाचे टीम ओनर इथे ठरणार आहेत. एक प्राइज इथे मात्र फिक्स होणार आहे. ही मॅच जिंकल्यानंतर तुम्ही एकही सामना जरी जिंकला नाहीत तरी इथे मात्र एक 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या टीमला इथे मात्र मिळणार आहे. त्यासाठी ही मॅच जिंकणं हे फार गरजेचं आहे. मॅचमध्ये तुम्ही पाहताय विशाल दिघोटला तुम्ही पाहिलं 5 चेंडूमध्ये 9 बनवल्या. शुभम गीते च्या माध्यमातून या ठिकाणी मात्र त्यांची विकेट पाहायला मिळेल. निलेश वरपे माध्यमातून घेतलेला कॅच तुम्ही त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर भूषण उघडेला तुम्ही पाहिला 8 चेंडूमध्ये 14 बनवल्या. त्यानंतर प्रदीप गायकवाड यांना तुम्ही पाहिलं 5 चेंडूमध्ये 6 बनवल्या. त्यानंतर अभिजित पुंडेला तुम्ही पाहिलं 4 चेंडूचा सामना केला, फक्त 1 धाव आली. अखिलेश सिंगला तुम्ही पाहिलं 9 चेंडूमध्ये 19 नॉट आउट. त्यानंतर श्रीकांत यांना देखील तुम्ही बॅटिंग करताना त्या ठिकाणी पाहिलं आणि 1 चेंडूमध्ये कोणतीही धाव या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही आणि 1 चेंडूचा सामना केला. त्यानंतर नितीन वरपे यांना तुम्ही पाहिलं 4 चेंडूंचा सामना केला, 1 धाव त्यांच्या बॅटमध्ये जरा पाहायला मिळाली. एकूण 60 झालेत तर 60 धाव्यांचं टार्गेट येथे मैदानाच्या आत ठेवलं गेले. बघूया कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार. ह्या 60 धावा पूर्ण होणार की डिफेंड करण्यामध्ये इथे मात्र हॉटेल जय हो, पंजाब मशिनरीज, साकुरी ही टीम ह्या ठिकाणी यशस्वी होणार हे देखील आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. मी मात्र ह्या ठिकाणी थोडासा थांबेल, तुम्ही अजिबात कुठे जाऊ नका, पाहत राहा अगदी नामदार चषक आणि यानंतर ऐकत राहा पुन्हा एकदा जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांना. धन्यवाद राहुल सर, धन्यवाद शाहरुख पठाण सर. आजच्या दिवसभरातला अगदी शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. त्यामध्ये पहिल्या डावामध्ये धावफलक जो बनवला गेलेला आहे तो हॉटेल जय हो नांदुरकी पंजाब मशिनरी साकुरी या संघाने त्या तब्बल 59 धावा या ठिकाणी ज्या बनवल्या गेल्या आहेत, तर संजूभाऊ गिरी 11 संघाला बनवायच्या आहेत त्या 60 धावा. इथे 3 षटकात जर सामना संपला तर अक्षय गिरी यांच्या माध्यमातून बक्षीस असणारे तब्बल
1100 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी टीमसाठी हे बक्षीस या ठिकाणी जे असणार आहे. या ठिकाणी गणेश चुळबुरे त्याबरोबर रोहित नळे आणि अमोल कपासे यांच्या वतीने एक प्राईज आलेलं आहे. मनोज जायभावे जर इथं पहिल्या चिन्हवरती बाद होत असेल तर या 3 मित्रांच्या वतीने प्रत्येकी 500 रुपये अर्थात 1500 रुपये या ठिकाणी पहिल्या चिन्हवरती विकेट आली तर. SS कलेक्शन आमचे शादाबाई यांच्यातून एक बक्षीस आलेलं आहे. या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला असेल त्या खेळाडूसाठी एक आकर्षक ब्रँडेड स्पोर्ट टी शर्ट. तर जावे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय लो स्कोर मॅच आहे असं मध्ये हरकत नाही, कारण 59 आहेत. या ठिकाणी संघ मालक संतोष भाऊ कुदळे आणि अभिषेक गुडगिले साहेब यांच्यातून एक बक्षीस आलेलं आहे. संतोष कुदळे आणि अभिषेक गुडगिले साहेब कळवत आहेत हॉटेल जय हो नांदुरकी पंजाब मशिनरी साकोरी संघातील प्रत्येक गोलंदाजासाठी बक्षीस आहे, प्रत्येक विकेटला 1000 रुपये. बक्षिसांची खैरात सातत्याने होताना आपल्याला जे पाहिलं होते. तर जावे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला मनोज जायभावे अर्थात नाना नॉन ट्रॅकच्या बाजूला शुभम गीते, तर गोलंदाज मार्कावरती गोलंदाज विशाल निगोट. शेवटचा सामना आजच्या दिवसभरातला आणि विशेष म्हणजे या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला आपण उद्या या मैदानावरती एलिमिनेटर राऊंडमध्ये पाहणार आहे. जो संघ पराभूत होईल त्यांना या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. पहिला चिन्ह असेल तो विशाल निगोट याचा, मनोज जायभावे अर्थात नाना यासाठी. पहिला चिन्ह अगदी आपण पाहिला या पॉईंटला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून चिन्हवरती पोहोचेल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा. क्षेत्ररक्षक थोड्याशा उशिरा चिन्हवरती येत असते, दिग्दर्शन घेतलेल्या 2 धावा. संजीव गिरी यांच्या वतीने बक्षीस आले लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपये. हे बक्षीस निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 10च्या सरासरी 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हे तितकं सोपं अजिबात नाही आहे आणि फारसा अवघड पण नाही आहे, पण बोलणं जितकं सोपं आहे तितकं करणं सोपं नाही आहे. या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा यश येण्यासाठी प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात करावे लागतील. रिव्हर्स स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे और या चरण माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. बॅटच्या बॉटमला चेंडूचे प्रमाण लागला ज्याला आपण टो म्हणतो, तिथे चेंडू कुठेतरी लागला गेला आणि चेंडू सीमारच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. बोला काय या दरम्यान अगदी आपण पाहतो हलक्या तरी चेंडू खेळण्याचा प्रयत्न. धाबराकती धावसंख्या अगदी आपण पाहतो स्थिर आहे, ती मात्र 8. रिव्हर्सचा षटकार निश्चितप्रमाणे जो खेळला गेल्यानंतर 2 खेळाडूंच्या दरम्यान अगदी आपण पाहतोय या ठिकाणी बातचीत सुद्धा होताना पाहायला मिळाली. हलक्या तरी चेंडू अगदी आपण पाहतोय या ठिकाणी खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय, परंतु रिक्स निश्चितप्रमाणे या ठिकाणी घेतली गेलेली आहे. पण तुम्ही अशा कंडिशनमध्ये आहात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आहात की जोपर्यंत तुम्ही घेणार नाही रिक्स तोपर्यंत तुमचा विजय होणार नाही फिक्स. तुम्हाला तुमचा विजय जर फिक्स करायचा असेल तर तुम्हाला रिक्स ही उचलावीच लागेल. धोका पत्करल्याशिवाय विजय मिळत नाही. मराठीमध्ये म्हण आहे ना, माझा वेगळा विषय यांचा वेगळाच विषय.
या दरम्यान रिव्हर्स स्ट्रोक, क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, 4 रन, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. रिव्हर्सचा स्ट्रोक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला, धापलक वाढला, धापलकर धावसंख्या 13. मराठीमध्ये एक म्हणे येरे आरिंग काटल्यावर. तुम्हाला आयतं कोणी देणार नाहीये, इथं तुम्हाला स्वतःच्याच मनगटामध्ये जी ताकद आहे ना ती तुम्हाला वापरावी लागणार आहे. स्वबळावरती किल्ला लढावा लागेल. गोलंदाज तयार विशाल. या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहतो शुभम गीत याच्यासाठी होता. इथे षटक क्रमांक पहिलं जे संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलक बिन बाद 13. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. धापलका धावसंख्या 13 आहे. मी मगाशी गोष्ट सांगितली, रिक्स असेल तर तुमचा विजय हा फिक्स होणार आहे. माझ्या काही मित्रांनी सांगितलं सर इश्क होत आहे तो रिक्स बी होत आहे. मी म्हणलं इश्क त्याचा काय संबंध आला. बरोबर ना, इथला एक डायलॉग फेमस आहे. पण मी त्याही मित्रांसाठी एक वाक्य सांगेल ज्यांनी आयुष्यातलं सगळं काही गमावलंय पण मनपसंद वस्तू कधी हातामध्ये आली नाही. त्या व्यक्तींसाठी शेअर निश्चितप्रमाणे सांगेल, पण या चेंडू नंतर सांग. आणि तो कदाचित निलेशांना बराचसा जो मित्रपरिवार आहे त्यांच्या आयुष्यात ही घटना बऱ्याच वेळा घडली पण असेल. तो शेअर तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण या चेंडूनंतर पोहोचेल. 13 धावा आहेत. गोलंदाजीवरती भूषण उघडेल आपण पाहतोय. प्रेम करणाऱ्या माणसाला केव्हा त्रास होतो हनुमान दादा. सायंकाळचं सत्र सुरू झालंय आता. या दरम्यान अगदी आपण पाहतोय मनोज जायबाबाच्या बॅट म्हणून चेंडू लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दूरवरती. खिलाडी गे मस्तक पे दस्तक 6 रन. आता मी नाही सुकुनाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत. धापलका धावसंख्या वाढली, 19 धावा आहेत. जायबाच्या बॅट मधून इथे षटकार येताना पाहायला आलाय. परत एकदा आपण पाहतो इथं चेंडू हवेत आणि व्हॉट अ कॅच. मनोज जायबाची खेळी संपुष्टात आली. बिग विकेट. फलंदाज क्रमांक पहिला बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. पहिली विकेट जे आपण पाहिले 19 धावा धावपलकर आपल्याला ज्या पाहिले मिळत आहेत. खूप मोठं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालंय. कारण मनोज जायबाची विकेट सगळ्यात मोठी निश्चितप्रमाणे म्हणता येईल. परत एकदा लॉंगॉनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कौतुक करावं लागेल इथे यष्टीरक्षक प्रदीप गायकवाड याचं मात्र कौतुक करावे लागेल. नाशिकचा स्टार त्यापैकी एक असणारे हे नाव आहे. प्रदीप गायकवाडची उत्तम कामगिरी आपण जे पाहिली. खूप धावत पळत दूरवरती जाऊन अगदी त्याने घेतलेला झेल आपल्याला पाहायला मिळालाय आणि अफलातून झेल या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. म्हणजे प्रदीप गायकवाड यांनी घेतला झेल आणि मनोज नाना जायभावे त्यांच्या पुढे सबशेल ठरलेत फेल. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण किरण खोबरे ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय की या चिमण्यांनो परत फिरा घराकडे. आपल्या दिवसभराची सगळी कामं उरकून पक्षी सुद्धा आपल्या घराट्याकडे परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाही सामना सामन्यानंतर जो तो आपल्या आपल्या घरी जाणार आहे. म्हणून म्हटलं गेलं की या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपल्या. 19 धावा एकडच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय. किरण खोबरेसाठी हा चेंडू असेल. गोलंदाज कधी गोलंदाज. परत एकदा भूषण. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला सीमा रेषेच्या बाहेर आहे.
4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. गॅप मध्ये चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय. जस्ट कव्हरला चौकार आलाय. यावेळेचा चेंडू किरण खोबरे सुद्धा गोलंदाजी मार्कवरती असताना अशा प्रकारचे चेंडू तो टाकतोय आणि त्याच्याच विरोधात एक ब्रह्मास्त्र भूषण उघड्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. 23 धावा आहे तिकडेच्या मोबाईलला. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा चालू. यावेळेचा चेंडू परत एकदा यावेळेस थोडासा खाली राहिलाय. बॅटवरती चेंडू येऊ शकणार नाही. परत एकदा निर्धाव आहे. एक चौकार आणि त्यानंतरचे दोन्ही चेंडू या दरम्यान डॉट येताना पाहायला मिळालेत. सूर्यप्रकाश यादव जो फटका लॉंगॉनला चेंडू पोहोचला तिथे क्षेत्ररक्षक विशाल निगोटा आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहू एक सिंगल, एका सिंगलवरती समाधान मानले गेले. षटक क्रमांक 2 संपलं. 24 धावा एक गड्याच्या मोबाईल्यात. जेवढ्या धावा झाल्या तेवढे चेंडू बाकी राहिलेत. 24 चेंडू 36 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. 24 चेंडू बाकी राहिले. 24 चेंडू मध्ये 36 धावा संख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी जो करायचा आहे. आपण पाहू या ठिकाणी या 36 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात. तत्पूर्वी एक आपला शेअर बाकी आहे. तो शेअर आपल्याला निश्चितप्रमाणे सांगणं गरजेचं आहे की बरीचशी मुलं प्रेमामध्ये असताना रडतात. जुनेद भाई बरीच जण रडतात ना, म्हणून त्यांच्यासाठी एक वाक्य सांगावं असं वाटतं की आंखों में आंसू तब नहीं आते, आंखों में आंसू तब नहीं आते जब हम किसी को खो देते हैं. आंखों में आंसू तब नहीं आते जब हम किसी को खो देते हैं. आंखों में आंसू तो तब आते जब हम खुद को खोकर किसी को पा नहीं सकते. आपण सगळं काही वाहून जातो त्याच्यासाठी, पण आपल्या हातामध्ये काही येत नाही. त्यावेळेस कुठेतरी दुःख वाटलं जातं की आपण काय करून बसलोय. थोडीशी बातचीत अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे की नितीन यांच्या जागेवरती एक सबस्टिट्यूट प्लेअर अगदी आपण पाहतोय. अफजल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज अगदी आपण पाहू अखिलेश सिंग इथं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 24 चेंडू 36 धावा. माईक निश्चितप्रमाणे त्याला थोडंसं ठीकठाक करण्याचं काम बेडकाने केलं जाते. थँक्यू गौरव कुलधरन 7S लाईव्हचे टीम मेंबर आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. अखिलेश सिंग एकदा यांच्याकडे आपण जाऊ. गोलंदाजी मार्कवरती अगदी अखिलेश परत एकदा तयार आणि समोरच्या बाजूला फलंदाज आहे किरण खोबरेला आपण पाहतोय. नॉनट्रॅकच्या बाजूला शुभम गीतेला आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिलं हलक्या चेंडू खेळला क्षेत्ररक्षक चिन्हूवरती असेल. त्या दरम्यान एक सिंगल आली. धावा धावा संख्या 25 धावा. 25 लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 25 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सामना सहजासहजी संपणार नाही तितकंच खरं. लढावा लागेल. लढल्याशिवाय पर्याय नाही. 23 चेंडूमध्ये 35 धावा संख्येचा पाठलाग अजूनही करायचा. कोणता संघ इथं हार पत्करायला अजिबात तयार नाही. संघर्ष खूप मोठा आहे. कारण असं म्हटलं जातं जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. जेवढा मोठा संघर्ष आहे ना तेवढा विजयोत्सव साजरा करायला मजा येते. आणि जिथं विजय मिळालाय पण संघर्षच नाही त्या विजयाची किंमत शून्य आहे.
23 चेंडू आणि 35 धावा. अखिलेश तयार आहे. समोरच्या बाजूला शुभम गीतेला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. या दरम्यान आपण पाहिले फुल टॉस. चेंडू पोहोचला जाणार त्या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. पॉईंटला चेंडूच्या प्रमाणे पोहोचला गेलाय. धापरक एकीने पुढे जाईल. धापरक धावसंख्या जे आता 26 धावा 26. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू हवेत तिथं झेल होणार का आणि झेल झाला. किरण खोबऱ्याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. किरण खोबरेची विकेट आल्यानंतरचा जल्लोष आपण पाहिलाय खेळपट्टीवरती किंवा मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या खेळाडूंकडून. हॉटेल जय हो पंजाब मशिनरी टीमकडून होणारा जो काही जल्लोष आपण पाहिला, उत्साह आपण पाहिला. कारण किरण खोबरेची विकेट किती महत्त्वाची आहे हे नवीन सांगण्याची गरज नाही. मनोज नाना जावे बाद झालेत. किरण खोबरेचा बाद होताना पाहायला मिळालाय. आणि आता किरण खोबरेच्या जागेवरती जर अगदी आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय निलेश वरपे, निलेश दादा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी बातचीत अगदी आपण पाहू. शुभम गीते आणि त्याबरोबर निलेश आता वरपे यांच्यामध्ये होते. हार पत्करण्यासाठी तो कुणी चालला नाही या गोष्टी आपण वारंवार सांगतोय. जितोड कोशिश अपेक्षा ठेवून प्रत्येकजण या मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. काही जण बऱ्याच वेळा सांगतात की अपेक्षा विरहित जीवन खूप चांगलं असतं. पण त्याची पुढची गोष्ट आहे की अपेक्षा ठेवल्यानंतरच तो माणूस निश्चितप्रमाणे काय कर्मत करतोय आपल्याला पाहायचे. अपेक्षा ठेवून मैदानाच्या आतमध्ये पाठवलं निलेश दादाला आणि आल्या आल्या चौकार खेळत त्याची आक्रमकता त्यांनी दाखवून दिली. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू दिशा खूप जबरदस्त मिळाली आणि चेंडू पोचला गेला डीप टर्मिनलला. इथे चौकार. धापलक 30 अजून बनवायच्या 30 आणि चेंडू बाकी आहेत 20. भन्नाट वेग परंतु डावे टीच्या बाहेर आहे आणि वाईट बॉल. चेंडू खराब. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. डावेस्टीच्या बाहेर चेंडूचे प्रमाण अगदी आपण पाहिलंय. धापलक वाढला जाईल. धापलक धावसंख्या 31. अपेक्षा निश्चितप्रमाणे दोन्ही टीमच्या चाहत्यांच्या कडून दोन्ही टीमसाठी आहेत. पण कोणता तरी एक संघ कोणाच्या तरी एकाची अपेक्षा पूर्ण करू शकतो. भन्नाट वेग अखिलेश सिंग याचा आहे. निलेश दादावर पहिला चेंडू समजू शकला नाही. 31 धावसंख्येवरती धापलक स्थिर 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 चेंडू आणि बनवायचे 29 धावा. अखिलेश भन्नाट वेग निश्चितप्रमाणे दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. कॉलेज इनकडून अगदी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू पोहोचला गेलाय कव्हरला. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलं धावबाची संधी आणि इथे मात्र संधी गमावली. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न केला गेला नाही आणि या 2 धावसंख्येनंतर आपलं पुढे जाऊन पोहोचतोय. धापलकर धावसंख्या 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 बाद 33. 3 षटकं संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. 3 षटकं संपली. 33 धावा आहेत. उर्वरित 3 षटकात 27 धावा अजून बनवायच्या आहेत. 60 धावसंख्येचा पाठलाग. 33 झाल्यात. 27 अजून बनवायच्या आहेत. अपेक्षांबद्दल अगदी आपण चर्चा करत होतो की असं म्हटलं गेलेलं आहे
कि उम्मीदों से बंदा एक जिद्दी परिंदा है इंसान, उम्मीदों से बंदा एक जिद्दी परिंदा है इंसान, जो घायल भी उम्मीदों से है और जिंदा भी उम्मीदों पर है. त्याला सर्वाधिक त्रास हा अपेक्षांमुळे झालाय आणि तो जिवंत आहे, अपेक्षांमुळे जिवंत आहे. इथं मैदानाच्या आतमध्ये सुद्धा अपेक्षा आहे ना प्रत्येक खेळाडूकडून एक चांगल्या प्रकारची कामगिरी होईल म्हणून. त्या अपेक्षा आहेत म्हणून इथं प्रेक्षक वर्ग या मैदानावरती चौफेर आपल्याला पाहायला मिळते. कारण पुढं काय होणार आहे हे प्रेक्षकांना माहिती नाही. ऑनलाईन जो मित्रपरिवार आहे तो याच गोष्टीसाठी ही मॅच पाहतोय. अब्बास भाई इनकी तरफ से 5,000 का इनाम है, मिडन ओवर और विकेट हैट्रिक दोनों के लिए. पहली गेंद डॉट, पहिला चेंडू डॉट. विनोद भाऊ गवळी यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. इकडे विकेटला प्राइज आहे, इकडे षटकारला प्राइज. या दरम्यान अगदी आपण पाहतोय यावेळेचा चेंडू परत सोडून दिलाय. हाही चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू, परंतु इथे तिसऱ्या पंचांची मदत. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय काही आमच्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे. या सगळ्या महिला भगिनींचं आमच्या ताईंचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खास करून आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाला तर आपलं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू अगदी गॅपमध्ये निश्चितप्रमाणे पोहोचला गेला. शतरक्षक चेंडूवरती येऊ शकला नाही, पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. सीमारेषा भेदून गेला आर पार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या दरम्यान अगदी आपण पाहतो या चौकाराच्या रूपाने धाव फलकावरती धावा संख्या 37 धावा आहेत. 15 चेंडू आणि 23 धावा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय परत एकदा चेंज ऑफ पेस. विशाल निघोट अगदी आपण पाहतोय. निघोटवाडी, मंचर तालुका, आंबेगाव जिल्हा, पुणे या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी करतोय विशाल निघोट. एक बक्षीच्या ठिकाणी आहे. संघमालक अभिषेक गुडगिले, हॉटेल जय हो नांदुरकी, पंजाब मशिनरी साकोरी या संघाचे टीम ओनर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचला नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. सीमारेषा भेदून गेला आर पार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. क्षेत्ररक्षण निश्चितप्रमाणे अगदी आपण मध्ये करत असताना क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही. त्या दरम्यान चौकार आला. 41 धावा, 13 चेंडू 19. मी सगळ्या महिला वर्गांना विनंती करेल, मुख्य व्यासपीठावरती आपल्याला बसण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती यावं. महिलांसाठी स्पेशली जागा त्या ठिकाणी आहे, त्यामुळे आपण मुख्य व्यासपीठावरती यावं ही आपणास विनंती असेल. धाप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी या चौकाराच्या रूपाने वाढली. 41 धावा आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो केला गेला. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू खेळला गेला, स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. शरण सोबोनाला बी
फटका असा धुवाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. धावप्रगती धावसंख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी या षटकाराची रूपाने वाढली गेली. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 47 धावा, उर्वरित 12 चेंडू आणि बनवायच्या आहेत 13 धावा. 12 चेंडू 13. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 12 चेंडू बाकी राहिले. 13 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आणि गोलंदाज मार्गावरती गोलंदाज परत एकदा भूषण उघडेल आपण पाहतोय. समोरच्या बाजूला निलेश दादा वरपे आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला शुभम गीते यांना आपण निश्चितपणे पाहणार आहोत. विशेष म्हणजे कॉलबॅकची टीम आहे, हे विसरून चालणार नाही. मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय भगिनींचं या ठिकाणी आगमन झाले, महिला वर्गांचं आगमन झाले. सगळ्या महिला वर्गांचे या ठिकाणी मी नामदार चषक म्हणजे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत करतो. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या रूपाने 10 फलक पुढे जाऊन पोहोचला. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर 48 धावा आहे. दोन गाड्यांच्या मोबाईलात 11 चेंडू आणि 12 धावा. 11 गेंदे और 12 रन और भी जीतने के लिए अभी भी बनाना बाकी है. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पण मुख्य व्यासपीठावरती महिला वर्ग आलेला आहे, त्यांचाही मान सन्मान आपल्या सर्वांच्या वतीने जो ठेवला गेला, त्यांना बसण्याची उत्तम अशी व्यवस्था निश्चितप्रमाणे जी करण्यात आली. 11 चेंडू 12. या दरम्यान अगदी आपण पाहतोय यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला परफेक्ट बॅटवरती मिळवू शकला नाहीये. एक धाव ही लेग बाय चेरपणा निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळणार. महिलांबद्दल एक वाक्य निश्चितप्रमाणे सांगावंसं वाटतं की ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. त्या प्रत्येक स्त्रीला आमच्या सर्वांच्या वतीने मालाचा सलाम आहे. बिघिड तर केलाय निलेश दादाच्या बॅट म्हणून अगदी हलक्यात चेंडू खेळलाय. एक सिंगल आरामात आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता, थोडासा पाय तर घसरला गेला तर स्वतःला इथे मात्र सावरलंय. एक सिंगल, 10 धावसंख्या पुरे 50. शेवटचे 9 चेंडू 10 धावा. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आमचे सरस्वती पूजक मिसाळ सर यांच्या वतीने 1000चं प्राइज. बिगितर केला आणि 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 छरण एक षटकार आलाय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत शुभम गीतेची फलंदाजी पाहिली आहे आणि ज्यांना ज्यांना शुभम गीतेची सगळी फलंदाजी ऑरल आवडली असेल तर त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. ज्याच्या वेळेस अगदी आपण पाहिलं शुभम गीतेला खेळताना त्यावेळेस दमदार खेळी त्याची होताना पाहायला मिळाली. अरे 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 हे काय आता फॅन फॉलो आणि फॅन फॉलो कोणी काय म्हणू शकत नाही. आता त्यांना पॅनल्टी पण देऊ शकत नाही. लोक प्रकाश झोतात येण्यासाठी काय करतील. धन्यवाद. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि संघ जाऊन पोहोचला बक्षीस फिरीत. एलिमिनेटर राऊंड मध्ये संघ जाऊन जे पोहोचलाय संजू भाऊगिरी 11
सनसनीत चौकार श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. विशेष संजुमा गिरीला संघ जाऊन पोहोचला होता कॉलबॅकला. कॉलबॅक मधून संघ पोहोचला गेला सुपर 8ला आणि सुपर 8 मधून संघ जाऊन जे पोहोचला एलिमिनेटर राऊंडला. या टीमचं मनापासून अभिनंदन.